गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यातील 3 वर्षांपूर्वी 7 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास वडंदगी येथील बनगर पाणंदी येथे योगेश शिंदे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर करवीर पोलीस स्टेशन यांनी दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी रात्री उशिरा 2:30 वाजता दीपक रघुनाथ पवार तसेच सागर दत्तात्रय चौगुले, दोघेही राहणार कोल्हापूर, यांच्या विरुद्ध भादव 20 कलम 302 504 34 अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. पोलीस तपासात असं निष्पन्न झालं आहे की सदर मयत योगेश शिंदे याचा दीपक रघुनाथ पवार व सागर दत्तात्रय चौगुले यांनी दारू वाजवून किरकोळ देवाणघेवाणीवरून खून केलेला होता. त्यानंतर करवीर पोलिसांनी दीपक रघुनाथ पवार व सागर चौगुले यांच्या विरोधात कोल्हापूर सत्र न्यायालय येथे दोषारोप पत्र दाखल केलं होतं. यातील आरोपी सागर दत्तात्रय चौगुले संबंधित गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडे जामीन अर्ज केला असता तो जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. सागर दत्तात्रय चौगुले यांनी नामदार मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडे जामिनासाठी अर्ज करण्यास ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांच्याकडे धाव घेतली. यावेळी ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी सागर दत्तात्रय चौगुले याच्या वतीने कोर्टाने सांगितले की सदर गुन्हा होऊन 3 वर्षाचा कालखंड होऊन अद्याप चार्ज फ्रेम झालेला नसून एकूण 28 साक्षीदार तपासणी कामी न्यायालयीन प्रक्रियेस विलंब होऊ शकतो. तरी सदर आरोपी सागर चौगुले यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा. सरकारी पक्षातर्फे सदर जामीन अर्जास जोरदार विरोध करताना सरकारी पक्षाने युक्तिवाद केला की सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेण्यात आला आहे. तरी सदर जामीन अर्ज हा नामंजूर करण्यात यावा. यावर उच्च न्यायालयाने ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सागर दत्तात्रय चौगुले याची जामिनावर मुक्तता केली. या कामात ॲडव्होकेट अजित गुरुनाथ कावडे, ॲडव्होकेट चैत्राली किरण गुरव यांचे विशेष सहकार्य लाभलं. 7 डिसेंबर 2020 रोजी वडंगे येथील बनगर पाणंदमध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने रात्री उशिरापर्यंत करवीर पोलीस स्टेशन यांनी संबंधित इसमाच्या बाबतीतला अज्ञात इसमाच्या मैताच्या बाबतीतला गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यामध्ये रात्री उशिरापर्यंत म्हणजे साधारण 8 तारखेच्या पहाटे रात्री 2:30 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करून 2 आरोपींची नावं निष्पन्न करण्यात आली. त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक 1 दीपक रघुनाथ पवार आणि दुसरा आरोपी क्रमांक 2 हा सागर दत्तात्रय चौगुले. ज्यावेळेला पोलिसांनी तपास केला त्यावेळेला पोलिसांच्या असे लक्षात आले की दारू पिऊन किरकोळ देवाणघेवाणच्या वादातून मयत योगेश शिंदे याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा निर्घुण खून करण्यात आला. त्याच्यानंतर 2 वर्ष त्यातील सागर दत्तात्रय चौगुले यांनी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळला होता. त्याच्यानंतर आमच्याकडे 4 महिन्यापूर्वी त्यांनी जामीन अर्ज दाखल करून मेहरबान उच्च न्यायालय मुंबई येथे आम्ही जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्ज मंजूर करत असताना मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आम्ही इतकेच मुद्दे ठेवले की सदर गुन्हा होऊन 2-2.5 वर्ष होऊन गेलेले आहेत. 4 वर्ष झालेले आहेत तरी अद्यापपर्यंत चार्जेस फ्रेम झालेले नाही आणि 28 साक्षीदारांची फेअरलिस्ट बघता सदर गुन्ह्याला वेळ लागण्याची शक्यता आहे तपासाअंती आणि काम दोषारोपानंतर काम पूर्ण होण्यासाठी. सो त्या युक्तिवादाला ग्राह्य धरून मेहरबान उच्च न्यायालय यांनी यातील आरोपी क्रमांक 2 सागर दत्तात्रय चौगुले यांचा जामीन अर्ज मंजूर केला.